नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता तिथे होस्ट जे आहेत ते अनाऊन्स करत आहेत की कसं आहे, हा सामना हसत खेळत झाला. शेवट अगदी सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आले. पण ह्या स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे ते म्हणजेच जगताप कुटुंब. आणि मग सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो, कारण जगताप कुटुंब हे आदर्श कुटुंब म्हणून गुळुम गावामध्ये त्यांना पुरस्कार मिळालेला असतो. त्यावेळेस डॅडी आणि शत्रू यांचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आता अख्खं जगताप कुटुंब ती ट्रॉफी घेण्यासाठी, तो पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर जायला निघालेलं असतं. सगळेजण स्टेजवरती पोहोचलेले असतात, पाहत असतात, सगळे खूप आनंदात असतात. इकडे तेजूला पण खूप आनंद झालेला असतो, कारण जगताप कुटुंबाने जे काही केलेलं आहे ते खरंच खूप भारी असतं. आणि सूर्याने शेवटी त्याच्या आईबद्दलच्या त्याच्या मनात असलेल्या भावना ज्या व्यक्त केलेल्या असतात त्याही खूपच चांगल्या पद्धतीने. आई म्हणजे फक्त जन्म दिलाय म्हणून आई होत नाही, तर त्याच्या बहिणींनी येऊन तिथं सांगितलेलं असतं, आमच्यासाठी दादा हा आमचा आई झालेला होता, त्याने आमचा सांभाळ केलेला आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अख्खं जगताप कुटुंब स्टेजवर गेलेलं आहे, ती ट्रॉफी घेतलेली आहे. आणि आता सगळेजण खाली आलेले असतात. तर सूर्या डॅडींना म्हणत असतो की डॅडी, खरं तर ही ट्रॉफी आहे ना, ती तुमच्याच मानाची आहे, ती तुम्हालाच मिळाली पाहिजे. डॅडी मनातल्या मनात म्हणत असतात की मला भीक नको आहे, कारण सूर्या म्हणत असतो की माझ्यासाठी या गावातलं आदर्श कुटुंब म्हणजे तुमचं कुटुंब आहे, निंबाळकर कुटुंब आहे, असं सूर्या म्हणत असतो. आणि ती ट्रॉफी डॅडींकडे देत असतो. तेव्हा डॅडी म्हणत असतात मनातल्या मनात की मला भीक नको आहे. हे सगळं जेव्हा चाललेलं असतं तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की इकडे डॅडींनी खरं तर सगळी भीकच घेतलेली आहे, लुबाडलेलं आहे जगताप कुटुंबाला, सगळी प्रॉपर्टी हडपलेली आहे. आणि इकडे आता ट्रॉफी घ्यायच्या वेळेस म्हणत आहेत की आम्हाला भीक नको आहे. हा मूर्खपणाच आहे खरं तर, कारण डॅडींनी जे आत्तापर्यंत लुबाडलेलं आहे, सूर्याच्या कुटुंबाला त्रास दिलेला आहे, ते त्यांना दिसत नाही. मग सूर्याकडे ती ट्रॉफी असते, कारण डॅडी म्हणतात की आपली दोन्ही कुटुंब एकच आहेत, आपण एकत्रच आहोत. आता असं म्हणत डॅडींनी तो मान सूर्याला दिलेला असतो. आणि त्याचबरोबर डॅडी आता निघालेले असतात आणि यांना म्हणतात की चला, कारण डॅडींना काळजी वाटत असते, घरी छत्री असतो आणि छत्रीने जर वेळच्या वेळी ह्या गोष्टी केल्या नाहीत तर खूप अवघड होईल. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे घरी यायला निघालेले असतात. इकडे डॅडी छत्रीला फोन करतात, तुम्ही निघा, बराच वेळ झालं, सूर्याचं कुटुंब तिकडे निघालेलं आहे, तर तुम्ही या लवकर, हे ते सांगत असतात. आणि मग त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की त्याचबरोबर इकडे जेव्हा सगळेजण घरात येतात त्यांना धक्का बसतो की हे सगळं काय झालेलं आहे, अचानक आपल्या घरावरती हे संकट काय आलेलं आहे. कारण घरातलं सगळं साहित्य विखुरलेलं असतं आणि सगळ्यांनाच खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की हे काय. कारण काहीही नसताना हे घरामध्ये जे काही घडलेलं आहे, अचानक येऊन कोणी चोरी केलेली आहे हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की डॅडी त्याचबरोबर सर्वजण आता इकडे येणार असतात. सूर्या म्हणत असतो की हे सगळं काय झालं आहे, आणि मामा म्हणत असतो की चोरी झाली, कोणी चोरी केली आपल्या घरामध्ये, हा प्रश्न मामा म्हणत असतात. तेव्हा सूर्या सगळ्यांना सांगत असतो की काही माहीत नाही आहे, हे सगळं काय झालेलं आहे. मामा पटापटा सांगू लागतात की जा पोरींनो, बघा आधी घरातलं आपलं साहित्य आहे का जागच्या जागी, असं म्हणत मामांनी सगळ्यांना आत पाठवलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे सगळ्याजणी आत जाऊन चेक करत असतात. आणि त्याचबरोबर इकडे डॅडींना सूर्या फोन करतो आणि डॅडींना सांगू लागतो की डॅडी, घरी चोरी झाली आहे, खूप मोठा गोंधळ झालेला आहे, असं सूर्या डॅडींना सांगत असतो. आणि त्याचबरोबर इकडे मात्र पाहायला मिळतं की डॅडी म्हणत असतात की काय चोरी झाली आहे, थांबा थांबा आम्ही येतो, बघूया काय झालं आहे सगळं, असं म्हणत डॅडींनी आणलेलं असतो. छत्री आणि डॅडी दोघंही तिथं पोहोचलेले असतात. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की डॅडी म्हणत असतात की हे सगळं जे काही घडलेलं आहे याला जबाबदार कोण. तेव्हा छत्री म्हणत असतो की कोण काय कोण, ह्या सगळ्याला जबाबदार एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे पुष्पा, आणि हे सगळं त्या पुष्पानेच केलेलं आहे, असं छत्री वारंवार सांगत असतो. तेव्हा सगळेजण म्हणत असतात की नाही, कसं शक्य आहे, कारण घरातलं काहीच साहित्य गेलेलं नाही आहे. आणि तुळजा पण म्हणत असते की शक्यच नाही, कारण हे काम एकट्या पुष्पा काकीचं नाही आहे, तर याच्यामध्ये दुसरं कोणीतरी अजून सामील आहे, त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. तेवढ्यातच इन्स्पेक्टर साहेबही तिथं आलेले असतात.
तेही बोलत असतात, ते म्हणत असतात की काय झालेलं आहे हे सगळं. आणि मग तिथे हवालदारांना सांगतात की बघून या सगळं, कारण घरातलं चोरीला तर काहीच गेलेलं नसतं. मग हे सगळं काय झालंय, हा मोठा प्रश्न सगळ्यांच्या समोर उभा राहिलेला असतो. ह्या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्याच वेळी पाहायला मिळतं की आता मग इन्स्पेक्टर साहेबांना हवालदार येऊन सांगतात की काय झालेलं आहे माहिती आहे का, की आता आपल्याला ना हे सगळं घरातलं साहित्य खूपच विखुरलं गेलेलं आहे, त्यामुळं 2 दिवस लागणार आहेत. 2 दिवस हे घर सील करावं लागणार आहे. हे ऐकल्यानंतर तुळजाला धक्का बसतो, सूर्याला धक्का बसतो. तुळजा म्हणते 2 दिवस, मग आम्ही 2 दिवस काय करायचं हा प्रश्न विचारला जातो. तेव्हा मात्र ते म्हणत असतात की हे बघा कसं आहे, 2 दिवस घर आम्हाला सीलच ठेवायला लागेल, कारण त्याशिवाय काही ऑप्शनच नाही, हे बोललं जात असतं. आणि त्याच वेळी इकडे तुळजा म्हणत असते की ठीक आहे, मग 2 दिवस सील करायला लागेल ना. तर तुळजा यांना सांगू लागते की आपण डॅडींच्या घरी राहायला जाऊया. तुझं स्पष्ट म्हणणं असतं की आपण डॅडींच्यात राहायला जायचं आहे. डॅडी पण म्हणतात की काहीच हरकत नाही. सूर्या म्हणत असतो पण असं नको ना तुळजा, कसं आहे ते तेवढं सोपं नाही आहे गं. तुळजा म्हणत असते की नाही, अरे आता मला सांग, पोलिसांना तपास तर केला पाहिजे आणि चोर तरीही झाला पाहिजे. तेव्हा डॅडी म्हणतात की बरोबर आहे. तुळजा म्हणते ते बरोबर आहे, तुम्ही सगळेजण आमच्या घरी राहायला या आणि मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. 2 दिवसात सगळं घर व्यवस्थित लागलं की पुन्हा माघारी येता येईल, काहीच हरकत नाही आहे, असं सगळं सांगितलं जात असतं. परंतु इकडे तुळजा जेव्हा हे बोलत असते तेव्हा डॅडी वगैरे सर्वजण तिथं असतात आणि ते म्हणत असतात की काही झालं तरीही काहीच हरकत नाही आहे, तुम्ही आमच्या घरी राहायला या, असं स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि डॅडींना काहीच हरकत नाही आहे. तुळजा म्हणते बघ आता डॅडींना पण काही प्रॉब्लेम नाही आहे, मग का तू नाही म्हणतोस, चला चला सामान बांधायला घ्या, आपल्याला लवकरात लवकर गेलं पाहिजे, हे बोलणं सुरू असतं. आणि त्याचवेळी मग मामा आणि त्याचबरोबर पप्पी म्हणतात की आम्ही निघतो आता, आणि सूर्याचा निरोप घेऊन ते निघायला लागलेले असतात. डॅडी म्हणत असतात की आमच्या लेकीने आमच्यासाठी आमचा रस्ता स्वतःहूनच मोकळा केलेला आहे, त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी आता सोप्या होणार आहेत, असं डॅडींचं म्हणणं असतं. कारण हे जर घर एकदा सील केलं की सगळ्या गोष्टी आपल्याला जशा हव्या आहेत तशा घडणार आहेत, हे तुळजाचं म्हणणं असतं की तिला तिथे जाऊन तिथं शोध घ्यायचा आहे. आणि इकडे डॅडींचं म्हणणं असतं की हिनं या घरातून गेली तर या घरामध्ये शोध घेणं आपल्याला सोपं जाईल. हा सगळा यांचा बोलणं चालू असतं. परंतु बिचाऱ्या सूर्याला मात्र यातलं काहीच माहिती नसतं. सूर्या मात्र म्हणत असतो की कशाला जायचं आहे. मग डॅडी म्हणतात की आम्ही तुमच्या स्वागताची तयारी करतो, आम्ही पुढं होतो, या तुम्ही आवरून बॅगा घेऊन या, असं सांगितलं जातं. कारण 2 दिवसाचा प्रश्न असतो, 2 दिवस सगळं अख्खं कुटुंब तिथं राहायला जाणार असतं. कारण आता इकडे पोलिसांनी जर हे घर सील केलं तर कुटुंब राहणार कुठं, म्हणून हा निर्णय तुळजाने घेतलेला असतो. पण सूर्या म्हणत असतो की हे करायची काहीच गरज नव्हती. तेव्हा तुळजा म्हणते की अरे तुझं सासूरवाडी येते आणि तेवढ्या हक्काने तू तिथे जाऊन राहू शकतो, त्याचबरोबर तुझ्या आत्याचं घर आहे. सूर्या म्हणत असतो अगं माझी बहीण दिलेली आहे, ते कसं वाटतं सांग बरं तिथं जाणं. इकडे आता घरी आल्यानंतर तेजू विचारू लागते काय झालं, लई मोठी चोरी झाली का, काय झाले. तेव्हा लगेचच तिला शत्रू म्हणू लागतो की झालं का, कसं आहे नवऱ्याची काळजी नाही घेता येत तुला, पण भावाच्या घरी काय झालं की लगेचच काळजीनं तुझ्या नरड्यातनं आवाज बाहेर येतो, इतर वेळी नाही येत. तेव्हा असं पण ती दरिद्री लोक आहेत आणि तुझ्या भावाकडे चोरी करायला आहे काय, हे बोलल्यानंतर शालन पण ओरडते की शत्रू काय चाललंय तुझं हे, असं म्हणत शालनने पण ओरडायला सुरुवात केलेली असते. आणि त्याचबरोबर इकडे डॅडी म्हणत असतात की जावा तयारीला लागा, स्वागताची तयारी जोरदार झाली पाहिजे, कारण आमचे जावई बापू येणार आहेत, हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की तुळजाने सांगितलेलं असतं आणि तुळजाने डॅडींना बोलून दाखवलेलं असतं की तुम्ही तुमचा शोध घ्या, मी माझा शोध घेते. कारण तुळजाला त्यांच्या घरात येऊन शोध घ्यायचा असतो आणि डॅडींनी ती कागदपत्र कुठं ठेवलेली आहेत ज्याच्यावरती सूर्याचा अंगठा घेतला जातो ते शोधायचं असतं. इकडे डॅडी म्हणत असतात की आता सगळ्या गावात पेढे वाटायला घ्या आणि लाडू पेढे वाटा, कारण सूर्या या घरचा जावई होणार आहे, ही बातमी सगळीकडे पसरली पाहिजे, हे सांगितलं जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा तुळजाने मात्र जबरदस्त असा प्लॅन केलेला असतो. आणि तुळजाने आता डॅडींनाच अडकवायचा प्लॅन केलेला आहे, कारण तिच्या हाती पुरावा लागलेला असतो, तो म्हणजे छत्रीचा बूट लागलेला असतो. आणि तो बूट सापडल्यामुळेच आता तुळजाला एक कॉन्फिडन्स आलेला असतो की हे सगळं करण्यामागं डॅडींचा हात आहे, हे तुळजाच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.